हे बघा, काय होईल ते तर मला सांगता येणार नाही, पण मी काय इच्छिते, जे मला अपेक्षित आहे, मी मतदान केलं आहे जसं तुम्ही बघू शकता, पण मला असं अपेक्षित आहे, जसं आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. जसं आम्ही सामान्य नागरिक आहोत तर रस्ते व्यवस्थित नाही आहे, पाण्याचा प्रश्न आहे खूप मोठा, ठिकठिकाणी कचरा आहे. तर प्रतिनिधी जो कोणी निवडून येणार आहे त्याने हे सगळे प्रश्न सोडवावे, नाहीतर पुढच्या वेळेस मतदानाचा टक्का अजून घसरू शकतो. राज्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं? राज्याचं तरी मला वाटतंय आता ज्यांनी विकास केलाय ते नक्कीच निवडून येणार. तर ज्यांनी कोणी बाबा चांगली कामं केली असणार आहेत, मला तर माझ्या शहरापुरतं सध्या तरी माहिती आहे, पण राज्याचं एवढं काही मला सांगता येणार नाही. पण नक्कीच जो विकास करेल आणि एम्प्लॉयमेंट मेन म्हणजे आजकाल कसं झालं आहे, अनएम्प्लॉईड खूप कमी आहेत, अनएम्प्लॉईड लोक वाढलेत, त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंटची गरज आहे. तर जे कोणी हे प्रश्न सोडवतील ते नक्कीच निवडून येतील. कुणाचा जोर दिसला, युती की महाविकास आघाडी? मला असं वाटतं की डेफिनेटली युती निवडून येऊ शकते. राज्यात असं वाटतंय मला शिंदे सरकार आणि फडणवीस हे सरकार बनवतील. आपल्या जिल्ह्यात आणि तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे काय होईल? मी पश्चिम मतदारसंघाचा आहे, तिथे संजय शिरसाट हे बहुमताने विजयी होतील. कुणाचा जोर दिसला, महाविकास आघाडी की महायुती? आता मला जो दिसला शिंदे आणि फडणवीस साहेबांचा जो आहे तो जोर होता आणि लोकांमध्ये पण खूप सारी उत्सुकता होती. तर त्याच्यामुळे आणि त्यांना सगळ्यात जास्त जो बेनिफिट झाला लाडकी बहीण, तर महिलांमध्ये खूप सारी एनर्जी होती वोटिंगसाठी. तर त्या हिशोबाने वाटतंय की शिंदे सरकार परत येईल. मतदान तुम्ही केलं असेल, मतदान आता संपलंय. हो, राज्यात काय होईल असं आपल्याला वाटतं? राज्यात महाविकास आघाडी नक्की आपल्या परिवर्तन पाहिजे. ओके. आपल्या जिल्ह्यात आणि तुम्ही ज्या मतदारसंघात मतदान केलंय तिथे काय होईल? तिथे दोन्ही सेनेमध्ये टफ फाईट आहे. बरं. कुणाचा जोर दिसला, महायुती का महाविकास आघाडी? नाही, महाविकास आघाडीचा जोर होता. तुम्हाला काय वाटतं राज्यात काय होईल? महाविकास आघाडी. कुणाचा जोर दिसला? बाळासाहेब थोरात. बरं. तुमच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये पण आम्हाला तर वाटतं येईल महाविकास आघाडीच. बरं. 100%. बरं. मग राज्यात काय होईल? राज्यात ते नाही सांगू शकत राज्यात काय होईल. ठीक आहे. येईलच राज्यात, पण ठीक. यायलाच पाहिजे. आता परिवर्तन पाहिजे देशाला, जनतेला. थँक्यू. 6 वाजून गेलेत. राज्यात काय होईल तरुण म्हणून तुला काय वाटतं? सर म्हणजे कशाबद्दल? राज्यात काय होईल, कुणाचं सरकार येईल? सरकार मला तर वाटते मशालचं येईल. बरं. हो. आणि तू ज्या मतदारसंघात मतदान केलंय तिथे आणि या जिल्ह्यामध्ये काय होईल? मशालच. राजू शिंदे. सॉरी. मला एक सांग की कुणाचा जोर दिसला, महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडीचं दिसलंय औरंगाबादमध्ये. ठीक. हो. राज्यात काय होईल असा तुमचा अंदाज आहे? तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी. बरं. तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलं आहे तिथे आणि आपल्या जिल्ह्यात काय होईल? महाविकास आघाडी. जोर कुणाचा दिसला? महाविकास आघाडी. थँक्यू. आता संपलंय. राज्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं? ते काय सांगू शकत नाही. बरं. तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे आणि आपल्या जिल्ह्यात काय होईल? ते पण नाही सांगते. ओके. आणि जोर कुणाचा होता प्रचारात, महाविकास आघाडी का महायुती? महायुतीच. ठीक. मतदान संपलंय. राज्यात काय होईल? ते नाही सांगू शकत. बरं. आणि तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे जिल्ह्यात? ह्या जिल्ह्यात आमचा संभाजीनगर. मग इथं काय होईल संभाजीनगरला? ते नाही सांगू शकत. अरे मग जोर कुणाचा होता, महायुती का महाविकास आघाडी? ते नाही सांगू शकत. मग काय सांगू शकता? मतदान केलं का? मतदान केलं. मग कोण येईल, काय जो महाराष्ट्रात काय चित्र राहील? ते नाही सांगू शकत. मतदान आता संपलंय. राज्यात काय होईल असं आपल्याला वाटतं? काय होईल म्हणजे आता म्हणजे कोण निवडून येईल का कशाबद्दल? कोण निवडून येईल? आम्हाला तर धनुष्यबाण
आपले एकनाथजी शिंदे बरं. असं आमचं मत आहे. बरं, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथं आणि आपल्या जिल्ह्यात काय होईल? काय नवीन आणखीन काहीतरी नाही, कोण निवडून येईल त्या मतदारसंघामध्ये आणि आपल्या जिल्ह्यात कोणाचं जास्त वर्चस्व असेल? BJP. बरं, जोर कुणाचा होता, महाविकास आघाडी की महायुती प्रचारात किंवा आता? महाविकास. युवा मतदार आहे, तू मतदान केलंय, राज्यात काय होईल, कोणाची सत्ता येईल असं वाटतं? माहीत नाही कन्फर्म, कारण की काही लोक ह्या पार्टीकडनं, काही लोक त्या पार्टीकडनं. खिचडी होईल. हो. बरं, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि तो ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे काय होईल? तिथे सुद्धा खिचडीच आहे. बरं, आणि हवा कुणाची होती, महाविकास आघाडी की महायुतीची? महायुती. थँक्यू. मतदान आता संपलंय, राज्यामध्ये काय होईल? राज्यामध्ये महाविकास आघाडी. बरं, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे आणि जिल्ह्यात? तिथे जिल्ह्यात टफ आहे, असं सांगता येणार नाही कोण येईल. बरं, हवा कुणाची होती, महायुती की महाविकास आघाडी? या 2 दिवसामध्ये थोडंफार चेंज झालं, असं क्लिअरली सांगता येणार नाही. ओके, थँक्यू. मतदान आता संपलेलं आहे, हां राज्यात काय होईल असं तुम्हाला वाटतं? केलंय ना मी. काय होईल राज्यामध्ये? बहुतेक सुधारणा घडेल. ओके, म्हणजे काय? म्हणजे जे अनुभव सर्वसामान्य जनतेने घेतलेले असतात हां. तर त्यांचं ते पुनरावलोकन करतील, पुन्हा तसं चूक होणार नाही या दृष्टीने बरोबर मतदान करतील ते. बरं, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे आणि आपल्या जिल्ह्यात काय होईल? आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते क्रांती. ओके, हवा कुणाची होती, महाविकास आघाडी की महायुती? नाही, त्याबद्दल नको विचार. जोर कुणाचा होता, महाविकास आघाडी की महायुती? ते दिसेलच ना, निकालामध्ये दिसेलच ते. काय प्रतिक्रिया काय सांगायचं? काय झालं, काय होईल असं वाटतं? व्हायला तर पाहिजे तसं, योग्य जी दिशा आहे ती दिली गेली पाहिजे आणि सगळ्या लोकांचा विचार करून, म्हणजे जनरली आमच्यासारखे पण आणि जे आहेत त्यांचा पण विचार करून मग राज्यात काय होईल केला मग? पाहिजे. होईल ना, बदल तर होईल ना. राज्यामध्ये काय महायुतीचा जोर होता की महाविकास आघाडीचा? ते एवढं तर नाही सांगता येईल. थँक्यू. मतदान संपलंय, राज्यात काय होईल? तुम्ही एक एक विचारा. हा, मग मतदान संपलंय, राज्यात काय होईल? राज्यात यावेळेला मला असं वाटतं की यावेळेला बदल होईल. बरं, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये मतदान केलंय तिथे आणि आपल्या जिल्ह्यातलं काय चित्र असेल? नाही, आमच्याकडे प्रदीप जयस्वाली येईल. बरं. आणि जिल्ह्यामध्ये मेजॉरिटी हे जे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट याचा तो आहे. ठीक. या, लाईनचा माणूस आहे मी, लोकमतला जनरल मॅनेजर. ते तुमचा अनुभव सांगतो, काय होईल राज्यात? माझा अनुभव आहे युती येईल परत. बरं. कारण या जो मागचा जो सरकार आहे त्याच्याविषयी अत्यंत वाईट अनुभव आहे लोकांचे. जे उद्धव ठाकरे असो किंवा काय करत माणसं. जिल्ह्यात काय होईल मग? जिल्ह्यामध्ये युती येईल, म्हणजे सरकार युतीचं येईल निश्चित. असं जोर कुणाचा होता, महाविकास आघाडी का युतीचं. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.